नमस्कार मंडळी, कविता किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे कुरकुरीत अशी कांदा भजी. सगळ्यात आधी कांदा भजीसाठी लागणारं साहित्य: उभा चिरलेला पातळ असा कांदा, बेसन, लाल तिखट, हिरवी मिरची अशी बारीक चिरून घ्या, आणि मीठ, धने, सोडा आणि पाणी. आता आपण एका भांड्यामध्ये कांदा घेऊ, त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि कांदा आपण आता चांगलासा कुस्करून घ्यायचा, जेणेकरून कांद्याला पाणी सुटला पाहिजे. पूर्ण असा कांदा सुट्टा झाला पाहिजे. जेवढा कांदा सुट्टा होईल तेवढा चांगला, जशी भजी पण अशी कुरकुरीत होतात. पूर्ण असा कांदा सुटला पाहिजे. असा कांदा झाला पाहिजे पूर्ण. नंतर आपण कांद्यावर असं झाकण ठेवू. पाणी सुटेपर्यंत कांद्यावर आपण झाकण ठेवू 5 मिनिटं. आता कांदा आपला ओलसर झालेला आहे, पाणी पण असं सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बेसन घालू. बेसन घालून घ्यायच्या आधी आपण तिकडं तेल गरम करत ठेवू. तेल तिकडं आपण गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बेसन घालून घेऊ. बेसन थोडा थोडाच घालायचं, जास्त घालायचं नाही एकदम. त्याच्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हिरवी मिरची, थोडंसं मीठ, त्याच्यामध्ये धने घालायचे. काही काही जर ओवा आवडत असेल तर ओवा पण घालू शकता. थोडंसं खायचं सोडं. आणि आता आपण सगळं आता मिक्स करून घेऊ वगैरे नाही. आता आपण असं कुस करून घ्यायला घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून चण्याचं पीठ असं थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही. थोडंसं आपण याच्यामध्ये बेसन घालू. बेसन असं एकदम नाही घालायचं, जसं लागेल तसं थोडं थोडं घालायचं. असं मिक्स करून घ्यायचं. असं पूर्ण असा कांदा दिसला पाहिजे. आणि जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही. आता आपण तेलामध्ये सोडू. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये भजी सोडू. गॅस आता मिडियमच ठेवायचा.
मस्त छान कलर आलेला आहे. आपण काढून घेऊ. छानपैकी कलर आलेला आहे. याच्यामध्ये आपण खाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे, जेणेकरून तेलकट वगैरे आपली भजी तयार झालेली आहे. मस्तपैकी जर घरामध्ये चटणी वगैरे असेल त्याच्यासोबत पण आपण खाऊ शकतो, किंवा सॉस वगैरे असेल त्याच्यासोबत पण खूप छान लागतात. आता आम्ही हिरवी मिरचीसोबत खाणार आहे. मिरची टाकणार आहे आणि टाकताना काळजी घ्या, तोंडावर वगैरे उडतो ते काढून घेऊ, साईडला ठेवू आणि मिरचीवर थोडंसं मीठ घाला जेणेकरून चव लागेल.